ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। लक्ष्मीपूजन झाले, पाडवा झाला, भाऊबीज तर एकत्र होणार का? अजित पवारांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या। कुटुंब पाडव्यानिमित्त एकत्र येतं ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे। मात्र या परंपरेत आता खंड पडलाय, पक्षात फूट पडलीये, पण सणामध्येही फूट पडल्याचं दिसून आलंय। शरद पवार आणि अजित पवारांनी वेगवेगळा पाडवा साजरा केला। वेगळा पाडवा साजरा करण्यामागे काय भूमिका होती हे अजित पवारांनी स्पष्ट केलं, पण पाडवा वेगळा केला। भाऊबीज एकत्र होणार का या प्रश्नाला अजित पवारांनी दिलेल्या उत्तरानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। भेटीसाठी लोक तासनतास रांगेत उभे राहत, त्यांना रांगेत उभे राहायला लागू नये, जास्त गर्दी होऊ नये यासाठी पाडव्याची विभागणी करण्यात आली। ज्या लोकांना मला भेटायला यायचंय ते मला भेटण्यासाठी आले, ज्यांना शरद पवारांना भेटायचंय ते त्यांना भेटायला गेले, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे गर्दीही कमी झाली। जर एकत्र पाडवा झाला असता तर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असती। या सर्व लोकांना भेटण्यासाठी मग संध्याकाळचे 6 वाजले असते, असंही त्यांनी खोचक टोला लगावला। लोकांनाही पाडव्याला घरी जायचे असते। 2 पाडवे झाल्यानं गर्दी विखुरली गेली, त्यामुळे लोकांचा वेळही वाचला, असं अजित पवार म्हटले। राज्यभरातून माणसं भेटायला आली होती, त्यांचा उत्साह पाहून आपल्यालाही हुरूप आल्याचं अजित पवारांनी सांगितलं। राज्यात एक वेगळं वातावरण आहे, उगीच यायचं म्हणून कोणी भेटायला आलं नव्हतं, भेटायचे म्हणून भेटले असे झाले नाही। विविध वयोगटातील लोक पाडव्याला भेटली, ही लोक आणलेली नव्हती, लोक स्वयंपूर्तीनं आली होती। मी विचार करत होतो की भेटावे की नाही, पण मुलासह मला सगळ्यांनी सांगितलं की भेटायला पाहिजे। त्यानंतर सकाळी 6 पासून लोक यायला सुरुवात झाली। सगळ्यांना भेटण्याचा मी प्रयत्न केला, असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं। पाडवा वेगळा झाला, पण भाऊबीजेचं काय होणार असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला। यावर भाऊबीज ही एकत्रच होणार असं सांगत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला। भाऊबीजेला पवार कुटुंब एकत्र असेल असं त्यांनी सूचित केलं। त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची भाऊबीज होणार हे जवळपास निश्चित आहे। मात्र खरोखर त्या दिवशी अजित पवार भाऊबीजेसाठी जातात की नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। दरम्यान महायुतीच्या प्रचाराला 6 तारखेपासून सुरुवात होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली। अशा प्रकारच्या विविध बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज। काय वाटतंय आपल्याला, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे भाऊबीज साजरी करतील काय? कमेंटमध्ये आपलं मत जरूर कळवा। नमस्कार, मी शर्वरी। म्हणताय पवार साहेबांनी स्वतः लोकांच्या सोयीसाठी लोन केले असं म्हणताय, पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली, लोकांना दोन्ही ठिकाणी जावं लागतं। गोविंद बागेतली किंवा पवार साहेबांची खूप वर्षांची परंपरा होती, तुम्ही ती तुम्हाला एक माहिती आहे, जुन्या पत्रकार मित्रांना आठवत असेल की पहिल्यापासून आमच्या आजी आजोबा असल्यापासून इथंच लोक भेटायला यायचे काटेवाडीमध्ये, ही पहिल्यापासूनची पद्धत होती। परंतु नंतर गोविंदबाग ज्यावेळेस तिथली जमीन घेतली गेली आणि घर बांधलं गेलं, त्याच्यानंतर मग तिथं बारामतीच्या लोकांना जवळ पडावं म्हणून आपण तिथं सुरू केलं। परंतु आज लोकांना फार वेळ रांगेत ताटकळत बसायला लागू नये म्हणून तिथं अशी विभागणी केली की काही मला भेटून जातील। कारण काही कार्यकर्ते मला भेटायला येत असतात, काही कार्यकर्ते साहेबांना भेटायला येत असतात। म्हणजे मला भेटायला येत होते ते इकडे आले, साहेबांना भेटायला येणारे तिथं गेले, ते उरकलं ना। आता 2:45 वाजले, उरकलं। केंद्र सरकारचा एक रिपोर्ट आलेला आहे, त्यात महाराष्ट्र पहिली जी 5 राज्य त्यामध्ये दिसत नाही। त्याचबरोबर उत्पादनाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये कशामध्ये आपल्याकडे यंदा उत्पादन चांगलं झालं असतं, परंतु अतिवृष्टीने आपली पिकं बरीचशी त्या ठिकाणी निघून गेली। औद्योगिक उत्पादकामध्ये आपलं राज्य 100% पुढे आहे। मी पण तो आता अहवाल त्या ठिकाणी अहवाल बघितल्यानंतर मी त्याच्याबद्दल करा तिचा जागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत